नागपुर केंद्रीय कारागृह में आज मानवता और आशा का एक अविस्मरणीय प्रयास साकार हुआ। समाज के प्रत्येक व्यक्ति को मुख्य धारा में लाने के उद्देश्य से सुप्रसिद्ध शेफ विष्णु मनोहर के नेतृत्व में एकता खिचड़ी नामक अनोखा कार्यक्रम आयोजित किया गया। सुबह 8 बजे शेफ विष्णु मनोहर स्वयं कारागृह पहुंचे और कैदियों के साथ मिलकर कुल 2500 किलो की खिचड़ी तैयार करने का कार्य शुरू किया। कैदियों ने भी उत्साहपूर्वक सहयोग दिया, जिसमें इस पहल को सामूहिकता की एक नई पहचान मिली। प्रेम, एकता और सह अस्तित्व का संदेश देती यह खिचड़ी बाद में 3000 कैदियों में वितरित की गई। यह कार्यक्रम कैदियों के लिए एक नई शुरुआत की प्रेरणा था। इसके माध्यम से उन्हें बदलाव की भावना, भावनात्मक सहारा और समाज में फिर से खड़े होने का आत्मविश्वास प्राप्त हुआ। इथे मध्यवर्ती कारागृहामध्ये मी आलो आहे आणि यापूर्वी जे काय 30-31 वर्ल्ड रेकॉर्ड्स बनवले त्यापेक्षा खरंच वेगळी एक अनुभूती होती। आणि नेहमी मी आमची इच्छा आगे मॅडम आहेत त्यांच्याकडे नेहमी बोलून दाखवायचो की मॅडम मला एकदा कैद्यांसाठी काहीतरी बनवायचं आहे। आणि त्यांच्या अथक प्रयत्नांत 1 वर्षानंतर परमिशन मिळाली। म्हणजे आजपर्यंत असं घडलं नाही असं त्या म्हणत होत्या की जेलच्या बाहेरचं कोणीतरी येऊन स्वयंपाक करत आहे आणि ते एवढ्या मोठ्या प्रमाणात। तर मला नेहमी वाटतं की का एका विशिष्ट समाजाला किंवा विशिष्ट समाजापेक्षा लोकांना आपण एका वर्गाला सर्व करतो, तर हा आनंद सगळ्यांना मिळाला पाहिजे। आणि म्हणून ही इच्छा आज माझी पूर्ण झाली। मी खूप धन्यवाद देतो इथले अधीक्षक आगे साहेब आणि मॅडम दोघांनी सुद्धा खूप सपोर्ट केला। त्याच्यानंतरचा जो सपोर्ट आहे तो कैद्यांकडनं मिळाला। म्हणजे कैद्यांकडनं काम करून घेताना एक वेगळा उत्साह त्यांच्यामध्ये होता। सकाळी 7ला आम्ही आलो, त्याच्या आधी त्यांचं झाडून पुसून सगळं तयार होतं। आणि तुम्हाला सांगतो की स्क्रॅच पासून सुरुवात केली। 3 तासामध्ये हे सगळं तयार झालं की जे आम्ही जनरल जेव्हा वर्ल्ड रेकॉर्ड करतो 8-8, 10-10 तासाची तयारी असते, तिथे पटापट सगळ्यांनी केलं। आणि नंतर आता तुम्ही पाहाल की खिचडी तयार झाल्यानंतर ते वाटणारे नाही की एवढी 3000 किलो जवळपास खिचडी तिथे तयार झाली। याच्यात एक आव्हान असं होतं की ज्यावेळी खिचडी तयार केली यांचं शासनाचे कुठलेही नियम न ओलांडता त्यांनी सगळ्या सोयी आम्हाला उपलब्ध करून दिल्या। ही खूप महत्त्वाची आणि वाखाणण्यासारखी गोष्ट आहे। नाही तर अशा वेळी होतं खडी नाही कर डालो वगैरे असं नाही, त्यांनी बरोबर काटेकोरपणे नियम पाळले। आम्ही सुद्धा त्याला दुजोरा दिला। आणि जे कैद्यांना रोजचं मोजलेलं धान्य असतं, तेवढ्या कॅलरीज असतात, त्या सगळ्या त्यांना वरण भात भाजी पोळी याच्यातून मिळत असतं। आणि मी 2 दिवस इथे जेव्हा आधी आलो तर कैद्यांसाठी जाणारा स्वयंपाक मला त्यांनी चेक करायला दिला। आज सकाळी पण आलो तर कैद्यांसाठी जो ब्रेकफास्ट केला होता तो चेक केला। चेक करण्यापेक्षा टेस्ट पाहिली तर खरंच ती अप्रतिम आणि वेगळी होती। 1-2 गोष्टी वगळता त्याच्यामध्ये त्यांचे काही नियम जे पहिलेपासून काढलेले आहेत त्याच्यामुळे त्याच्यात थोडंसं बदल करून तो एक छान पदार्थ त्यांना देता येईल। आणि तेवढ्या कॅलरीज कशा जातील हे या खिचडीमध्ये केलं की एकाच खिचडीतून त्यांना दिवसभराचा तो त्यांना आहार मिळेल। आणि मी प्रशासनाचे खूप धन्यवाद देतो की मला हा त्यांनी एक छान मौका दिला। आज नागपूर मध्यवर्ती कारागृह येथे कारागृहातील बंदी बांधवांसाठी सेलिब्रिटी शेफ माननीय श्री विष्णूजी मनोहर यांच्या हस्ते एकता खिचडी ही बनविण्यात आलेली आहे। आणि आजच्या या आमच्या एकता खिचडी बनविण्याच्या या कार्यक्रमाला माननीय अप्पर पोलीस महासंचालक व कारागृह महानिरीक्षक महाराष्ट्र राज्य पुणे माननीय श्री वारके साहेब, कारागृह महानिरीक्षक महाराष्ट्र राज्य पुणे माननीय श्री देसाई साहेब, कारागृह अधीक्षक माननीय श्री वैभव आगे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माननीय श्री विष्णूजी मनोहर यांच्या हस्ते आज या ठिकाणी कारागृहातील 3000 बंद्यांसाठी ही एकता खिचडी या ठिकाणी तयार करण्यात आलेली आहे। खिचडी हा एक आपला राष्ट्रीय पदार्थ आहे आणि या खिचडीमध्ये ज्या पद्धतीनं सर्व विविध तांदूळ आहेत, डाळी आहेत, मसाले आहेत, भाज्या आहेत आणि अशा प्रकारची ही सकस खिचडी कारागृहामध्ये तयार करण्यात आलेली आहे। कारागृहाचं ब्रीदवाक्य सुधारणा व पुनर्वसन आहे आणि बंदी हा देखील एक समाजाचा घटक आहे। आणि याच हेतूने स्वतः विष्णूजी हे कारागृहामध्ये आले आणि त्यांनी आपल्या स्वतःच्या हाताने कारागृहातील बंद्यांसाठी ही खिचडी या ठिकाणी तयार केलेली आहे। आणि त्याचं वाटप आज कारागृहातील बंद्यांना या ठिकाणी केलं जाणार आहे। आणि या ठिकाणी खिचडी बनविण्यासाठी जे रॉ मटेरियल वापरण्यात आलं तर कारागृहातील बंद्यांसाठी शासनाची अधिसूचना ठरवून देण्यात आलेली आहे की कारागृहातील प्रत्येक बंद्याला किती आहार दिला जावा आणि त्यातीलच आहारातील घटक हे घेऊन त्यांना ही खिचडी बनविण्यात आलेली आहे। लोकवाहिनी मीडिया के लिए अविनाश तोतड़े की रिपोर्ट, नागपुर।